छत्रपती संभाजीनगर शहराच्या बहुप्रतीक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित कामांचा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सविस्तर आढावा घेतलाय। जलवाहिन्यांपासून ते पाणी शुद्धीकरण आणि वितरण व्यवस्थेपर्यंतची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। याचबरोबर नागरिकांना नव्या नळ जोडणीबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले। विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, मनपा आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे तसेच कंत्राटदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। जलवाहिन्या जोडणी, जॅकवेल पंपिंग, पाणी शुद्धीकरण केंद्र, बटरफ्लाय वॉलची दुरुस्ती आणि वितरण व्यवस्थेची सद्यस्थिती तपासून लिकेज आढळल्यास तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या। दरम्यान मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना अर्ज भरून नळजोडणी दिली जाणार असून अर्धा इंच नळजोडणीसाठी किमान 6,000 रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती दिली। नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ऑडिओ क्लिप, कॅम्प, पत्रके आणि कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून माहिती पोहोचविण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले। तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण आणि समन्वयाने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले।